आज मी बनवणार आहे छोले बीट पुरी। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे हे चणे घेतलेले आहे। हे काळेवाले चणे आपले गावरानी जे बाजारामध्ये सहजच मिळतात असे हे मी इथे चणे घेतलेले आहे। भिजवून ठेवलेले होते हे 4 ते 5 तास असे छानपैकी हे भिजून झालेले आहे आपले चणे। आणि त्याचबरोबर इथे आपण जसं म्हटलं की चणे बीट पुरी करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी बीटही घेतलेले आहे, 2 कांदे, हिरवी मिरची आणि 2 टमाटर आणि इथे घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे। तर आधी आपण हे चणे जे आहेत ते याला आपण शिजवून घेऊ कुकरमध्ये। चांगले 5 ते 6 शिट्टीमध्ये चांगलं असं शिजवून घेणार आहोत ह्या चण्यांना। आता आपण हे चणे शिजवून घेऊ। कुकरला शिट्टी लावून घेणार आहे मी। इथे कुकरला शिट्टी लावून घेतलेली आहे। आपण 4 ते 5 शिट्ट्या अशा होऊ देणार आहोत। आणि एकीकडे आपण टमाटर, मिरची, कांदा हे सर्व बारीक करून घेणार आहे। एकीकडे मी बारीक कांदा चिरून घेत आहे, त्याचबरोबर टमाटर, मिरची, कोथिंबीर आणि बीट सुद्धा मी चिरून घेणार आहे। अशा प्रकारे आज आपण बीट पुरी असं तयार करून घेणार आहोत। अगदी खायला चवीदार आणि मस्त लागणारी आपली हे बीट पुरी तयार होणार आहे। टमाटर चिरून घेत आहे, आपला कांदा चिरून झालेला आहे। इथे मी बारीक बारीक टमाटर चिरून घेत आहे। इथे मी बीट सोलून घेत आहे आणि बीट सोलून झालं की मी हे बीटचे पीसेस करून घेणार आहे छोटे छोटे, आणि ते मग मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। आता हे आपण सर्व मिक्सर जारमध्ये टाकून घेऊ। बीट, कांदा, टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि याला छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आता हे एका बाउलमध्ये काढून घेत आहे। टाकून घेणार आहे गव्हाचं पीठ, थोडं मीठ टाकून घेत आहे। त्याचबरोबर इथे टाकून घेत आहे त्याच्यामध्ये काळी तीळ टाकून घेत आहे, थोडी काळी तीळ। आता यामध्ये मी रवा टाकून घेत आहे, बारीक रवा आपला, आणि हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे छानपैकी। याला आपण भिजवून घेऊ। इथे छानपैकी असं मी हे पीठ असं छानपैकी इथे असं पीठ हे बघा भिजवून घेतलेलं आहे, छान मळून घेतलेलं आहे। अशापैकी आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। अशापैकी मी इथे भिजवून घेतलेलं आहे। आता याच्या पुऱ्या लाटून घेते। इथे मी छानपैकी अशी पुरी लाटून घेणार आहे आणि त्याचे पीसेस करून तळून घेणार आहे। इथे अशी मी मोठी अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि ही आपली चपाती लाटून झाली की आपण याचेवाले पीसेस करून घेणार आहोत। मी इथे याचे पीसेस करून घेत आहे। एकदम कमी वेळामध्ये झटपट अशा आपण पुऱ्या तयार करून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे मी इथे अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे, कट करून घेतलेली। एक मोठी चपाती अशी लाटून अशी कट करून घेतलेले आहे। हे बघू शकता। इथे तुम्ही गोलही आकाराचे करू शकता, पण जर आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर आपण अशा झटपट अशी एक मोठी चपाती लाटून त्याचे पीसेस करून पटापट तेलामध्ये काढून घेऊ शकतो। अगदी कमी वेळामध्ये आपण अशा पुऱ्या तयार करून घेऊ शकतो। मी इथे पुन्हा एक मोठी अशी चपाती लाटून घेतलेली होती आणि ही अशी वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने मी याला असे गोल गोल अशा पुऱ्या तयार करून घेत आहे। तर आधी दाखवल्याप्रमाणे मी तुम्हाला अशी कट करून दाखवली होती पुरी, एक मोठी चपाती लाटून अशी चौकोनी आकाराची, आणि इथे आपण ह्या वाटीच्या साहाय्याने अशा गोल अशा पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहे। झटपट अशा आपल्या पुऱ्या आपण तयार करून घेऊ शकतो पटापट अशा, वेळ न घालवता। जर आपल्याला घाई असेल, कुठे जायचं असेल, मुलं घाई करत असेल, तर अशापैकी आपण झटपट अशा पुऱ्या तयार करून घेऊ शकतो। अगदी बघा किती छान दिसत आहे, बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे आपल्या इथे बीट पुऱ्या अशा सर्व आपल्या तयार झालेल्या। आता आपण ते तेलातनं काढून घेणार। तर अशा इथे मी अशा पुऱ्या तळून घेत आहे। मी अशी एक मोठी चपाती लाटून अशा पुऱ्या त्याच्या कट करून घेतलेल्या आहे, अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट अशा होणाऱ्या अशा ह्या बीट पुऱ्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहे। इथे तेल टाकून घेत आहे आता भांड्यामध्ये, आणि आपण ते तेल गरम होऊ देऊ छानपैकी।
घेतलेला आहे त्यामध्ये मी इथे कांदा घालून घेतलेला आहे. कांदा छानपैकी आपण शिजवून घेऊ. त्यामध्ये टमाटर आणि हिरवी मिरची, टमाटर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. लाल तिखट 1 चम्मच टाकून घेणार आहे. हळद, गरम मसाला 1 चम्मच, 1 चम्मच धनिया पावडर. आता याला मिक्स करून घेतो. आता त्यामध्ये टाकून घेणार आहे अद्रक लसणाची पेस्ट. अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेत आहे. चवीनुसार मीठ, चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आपला छानपैकी तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथे आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये चणे टाकून घेऊ, छोले टाकून घेऊ जे आपण शिजवलेले होते. हे शिजवलेले छोले आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. इथे आपल्याला हे छोले झालेले आहेत तयार. तुम्ही बघू शकता छानपैकी असे आपले इथे तयार झालेले आहे छोले. अशापैकी इथे आपले छोले पुरे झालेले आहे. बघू शकता तुम्ही छोल्याची भाजी. इकडे आपली छोल्याची भाजी झालेली आहे. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेत आहे. आणि इकडे आपल्या ह्या मस्तपैकी बीट पुरी तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशा गोल आकाराचे इथे मी बीट पुरे तयार करून घेतलेले आहे. अगदी मस्त फुललेल्या आणि ह्या चौकोन अशा बीट पुरे तयार करून घेतलेल्या आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला लाईक, शेअर, कमेंट्स करा. अशा आपले इथे बीट आणि छोले पुरी अशी तयार करून झालेली आहे. आणि मी तुम्हाला खाऊन सांगते की कशी झाली आहे. तर हे बघा, 1 नंबर अशी आपली झालेली आहे बीट पुरी.